सर नमस्कार. पोलीस पाटील भरती जालना जिल्हा. तुमचा पेपर कसा असतो? सेम जसं तुम्हाला पाठीमागे दिसतो या टाईपचा पोलीस पाटील भरतीचा पेपर असणार आहे. सेम. तर आपण पोलीस पाटील भरतीचं साधारणतः एक 5वा ते 6वा हा व्हिडिओ असेल यूट्यूबच्या माध्यमातून. तुम्ही जर चॅनल नवीन आहेत पटकन दिशी चॅनल सबस्क्राईब करा. जर पोलीस पाटील भरतीची तयारी करत असाल तर त्याच्यासोबत तुम्हाला सेम या प्रकारचा पेपर येणार आहे. पोलीस पाटील भरतीची आपली बॅच सुरू झालेली आहे. ज्यांना पोलीस पाटील भरतीची बॅच जॉईन करायची असेल तर लक्षात ठेवा हा नंबर आहे 9552629563. ठीक आहे, 9563 हे 9 आहेत. या नंबरला व्हॉट्सअपला नंबर शेव करा, गोविंद नवल सर नावाने हाय पाठवा. पोलीस पाटील भरतीची आपलं ॲप आहे श्री अकॅडमीचं, त्याची तुम्हाला लिंक पाठवली जाईल. तिथून ॲप डाउनलोड करा आणि परचेस करा. त्याच्यात तुम्हाला प्रश्नपत्रिका सगळ्या मिळतील. मागच्या झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका मिळतील, सराव प्रश्नपत्रिका मिळतील. तुमचं सगळं जे काही 80 मार्काचा सिलेबस आहे त्या सगळ्यांच्या तुम्हाला नोट सुद्धा प्रिंटेड मिळतील. ठीक आहे. हा नंबरला सगळ्यांनी काय करा, ज्यांना कोणाला पोलीस पाटील भरतीची बॅच जॉईन करायची असेल जालना जिल्ह्यातल्या त्यांनी सुद्धा, जालनाच नाही तर इतर जिल्ह्याची सुद्धा आता पोलीस पाटील भरती येणार आहे. बघूया क्वेश्चन पहिला. काय क्वेश्चन? स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणाला म्हटलं, असा प्रश्न आहे तुम्हाला की स्थानिक स्वराज्य संस्था जनक कोणाला म्हटले जातात. तर बघा लॉर्ड रिपन जो आहे, या लॉर्ड रिपनला स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणतात. आणि लॉर्ड रिपनचा हा जो कार्यकाळ आहे हा 1881 पासून ते 1884 पर्यंत लॉर्ड रिपनचा कार्यकाळ आहे. 1882 मध्ये लॉर्ड रिपनने स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा केला आहे, म्हणून लॉर्ड रिपनला स्थानिक स्वराज्य संस्था जनक म्हटलं जातं. कधी कायदा केला स्थानिक स्वराज्य संस्था? 1882 ला स्थानिक स्वराज्य संस्था कायदा कोणी केलेला आहे? लॉर्ड रिपनने. त्यामुळेच या लॉर्ड रिपनला स्थानिक स्वराज्य संस्था जनक म्हटलं जातात. आणि हा प्रश्न सगळ्याच एक्झामला खूप वेळा काय झालेला आहे विचारला. आपण जे काय क्वेश्चन तुम्हाला सिरीज सुरू केली पोलीस पाटीलला, सर्वाधिक विचारलेले क्वेश्चन तेच आपण घेतोय. ठीक आहे, चला पुढचं बघा. पुढचा प्रश्न काय? शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना कोणी केलेली आहे? आता प्रश्न तुम्हाला दोन वेगवेगळे विचारतील. इथे काय विचारलंय? शेड्यूल कास्ट फेडरेशन याची स्थापना टिंब यांनी केली असा प्रश्न विचारलाय. दुसरा प्रश्न तुम्हाला सेम असाच असेल की शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना कधी केलेली आहे. इथं तुम्हाला कोणी केली विचारलंय, नंतर कधी केली, या दोन्हीपैकी एक तुम्हाला प्रश्न विचारतील. तर शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना कोणी केली? पंजाबराव देशमुख, रासबिहारी बोस, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन स्थापना केली. कधी केलेली आहे? तर त्या ठिकाणी 1942. कधी? 1942 ला स्थापना केलेली आहे. लक्षात ठेवा 1942 लिहितो इथं. ओके, ठीक. पुढचं खालचा प्रश्न थोडस वर घेतो, याला एक सेकंद थोडस वर घेतो इथे. ठीक. लोकमान्य टिळकांनी 4 तत्वे अंगीकारली होती, त्यात खालीपैकी कुठली बाब समाविष्ट नव्हती? हा प्रश्न आहे आणि खूप महत्वाचा आहे हा सुद्धा प्रश्न. काय बघा या क्वेश्चन मध्ये काय इथं बघून घ्या. लोकमान्य टिळकांनी 4 तत्वे अंगीकारली होती, त्यात खालीपैकी कुठली बाब समाविष्ट नव्हती? मग काय समाविष्ट होतं? त्याला चतुर्सूत्री कार्यक्रम म्हणतात. काय म्हणतात? इथं प्रश्न काय विचारलाय? लोकमान्य टिळकांनी 4 तत्वे अंगीकारली होती, त्यात खालीपैकी कुठली बाब समाविष्ट नव्हती. दुसरा प्रश्न दुसऱ्या बाजूने असा विचारतील की लोकमान्य टिळकांची चतुर्सूत्री कोणती होती? 4 सूत्री होती, चतुर्सूत्री म्हणतात त्याला. त्याच्यामध्ये पहिलं स्वराज्य होतं, स्वदेशी होतं, राष्ट्रीय शिक्षण होतं आणि सहकार नव्हतं, तर बहिष्कार होतं. चौथं काय होतं? बहिष्कार. ही लोकमान्य टिळकांची चतुर्सूत्री होती, त्याला चतुर्सूत्री म्हणतात. ज्यामध्ये राष्ट्रीय शिक्षण होतं, बहिष्कार होतं, स्वदेशी आणि स्वराज्य. स्वराज्य मिळवणे हे ध्येय होतं आणि स्वदेशीच वस्तू वापरायच्या, इंग्रजी वस्तू परकी वस्तू वापरायच्या नाहीये ते. आणि शाळेत सरकारी शाळेत जायचं, म्हणजे सरकारी शाळेत जायचं नाही, ज्या राष्ट्रीय शाळेत याच राष्ट्रीय शाळेमध्ये जायचं, इंग्रजी शाळेत जायचं नाहीये. आणि बहिष्कार, जे काही इंग्रजीचे जेवढा काय माल असेल इंग्रजीचा, ते कपडे असतील जे काय असतील त्या सगळं बहिष्कार घालायचा. हे लोकमान्य टिळकांची चतुर्सूत्री होती, त्यालाच लोकमान्य टिळकांचे 4 तत्वे जे अंगीकारली होती असा प्रश्न तुम्हाला विचारलाय. कुणाचे? तर याच्यामध्ये स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण आहे. पुढचा प्रश्न बघा. आम्हाला कोणाची भीक नको, झगडून हक्क हवेत, हे विचार टिंब समाज सुधारकांचे होते. आणि समाज सुधारक या चॅप्टर मध्ये मी तुम्हाला ते शिकवलेलं आहे. आम्हाला कोणाची भीक नको, झगडून हक्क हवेत, हे विचार कुठल्या समाज सुधारकाचे होते? कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा गांधी,
लोकमान्य टिळक की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे हे विचार होते की आम्हाला कोणाची भीक नकोय, झगडून आम्हाला हक्क हवेत. ठीक आहे. पुढचं बघा, रक्तात असणाऱ्या, एक सेकंद, हा ठीक, पुढचा प्रश्न बघा. सेम सेम तुम्हाला सेम अशाच प्रकारे प्रश्नपत्रिका येणार आहे. सेम जो तुम्हाला दाखवतोय अशाच प्रकारे लाईन असेल, अंडरलाईन असेल, सगळे याच्या व्यतिरिक्त काही वेगळं विचारणार नाही. रक्तात असणाऱ्या पेशी खालीलपैकी कोणत्या आहेत? कोणत्या पेशी रक्तामध्ये आहेत? मग रक्त ज्याला आपण ब्लड म्हणतो, रक्ताला काय म्हणतो? ब्लड. या ब्लड मध्ये कोणकोणत्या पेशी असतात? ठीक आहे. तुम्ही ब्लड चेक करायला जातात, त्याच्यामध्ये तांबड्या पेशी, तांबड्या रक्तपेशी असतात, पांढऱ्या रक्तपेशी ज्याला व्हाईट ब्लड सेल म्हणतो आपण, हे पण आहे, आणि रक्तबिंबिका ज्याला आपण रक्तपट्टिका म्हणतो, हे पण आहे. म्हणजे रक्तामध्ये असणाऱ्या कोणत्या, तर सर्व, वरील सर्व रक्तामध्ये असतात. मग तुम्ही म्हणता तांबड्या पेशी आहे, पांढऱ्या आहे, रक्त, कुठलं उत्तर करावं? आहे इकडे चौथा पर्याय, वरीलपैकी सर्व, वरीलपैकी सर्व करायचं. पुढचा, कोतवालाची नेमणूक कोण करतं? सगळ्यात महत्वाचा प्रश्न. जसं तुम्ही पोलीस पाटील भरतीची तयारी करतायत, पोलीस पाटील, ठीक आहे, तसं तुम्हाला कोतवालाचा सुद्धा प्रश्न विचारतील. पोलीस पाटलाची नेमणूक कोण करताय यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारलाय. मागच्या 2 सिरीज बघून घ्या आणि पोलीस पाटील भरतीची बॅच जॉईन असेल तर पटकन जॉईन करून घ्या आजच. ठीक आहे. कोतवालाची नेमणूक कोण करताय? बीडीओ. बीडीओ म्हणजे कोण रे बाबांनो? गट विकास अधिकारी. बीडीओ म्हणजे कोण? गट विकास अधिकारी. डीवायसीओ म्हणजे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, आणि सीओ म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी, आणि तहसीलदार. तर कोतवालाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला आहे? तहसीलदार हा कोतवालाची नेमणूक करतो. मग प्रश्न तुम्हाला विचारतील की ग्रामपंचायतीचा सचिव कोण आहे? तो कोण आहे ग्रामपंचायत सचिव? ग्रामसेवक. काय? ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव आहे. ठीक आहे, ग्रामसेवक. तसंच मग पंचायत समितीचा ग्रामपंचायतचा कोण आहे? ग्रामसेवक. पंचायत समितीचा सचिव कोण आहे? तर बीडीओ हा आहे पंचायत समितीचा सचिव. बीडीओ काय? पंचायत समिती. बीडीओचं पूर्ण नाव काय आहे? काय म्हणतात? गट विकास अधिकारी. काय ना बीडीओ माहित नाही तर गट विकास अधिकारी त्याला म्हणतात. बीडीओला काय म्हणतात? गट विकास अधिकारी. इथं लिहितोय मराठीत. ठीक आहे, गट विकास अधिकारी. त्याच्यानंतर डीवायसीओ म्हणजे काय? तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी. हा असतो झेडपीचा सीओ. हा काय असतो? जिल्हा परिषदचा सीओ असतो. आणि कोतवालाची नेमणूक तहसीलदार करतो. ग्रामपंचायत सचिव ग्रामसेवक असतो. पंचायत समितीचा सचिव बीडीओ असतो ज्याला गट विकास अधिकारी म्हणतात. आणि झेडपीचा जिल्हा परिषदचा सचिव हा डीवायसीओ ज्याला उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणतात. ठीक आहे, कळलंय? चलो पुढचा प्रश्न आहे. हा, कोलकाता इथं टिंबटिंब. आता 4 ऑप्शन तुम्हाला, या 4 ऑप्शन मध्ये कोलकाता इथं काय आहे बघा. कोलकाता इथं काय आहे? ठीक, चलो. कोलकाता इथं टिंबटिंब आहे. आता 4 ऑप्शन पैकी कोलकाता मध्ये काय? कुतुब मिनार कोलकाता मध्ये आहे का? व्हिक्टोरिया गार्डन इथं आहे का? सारनाथ इथं आहे का? तर कोलकाता इथं काय आहे? तर हावडा ब्रिज हे कोलकाता मध्ये आणि प्रसिद्ध आहे हावडा ब्रिज, तुम्हाला माहित असेल. त्याच्यानंतर खालचा प्रश्न बघा. काय खालचा प्रश्न? मुळशी सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केलेलं आहे? मुळशी पॅटर्न पिक्चर बघितला का तुम्ही? तिथला मुळशी, तिथला सत्याग्रह आहे. मुळशी सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केलेलं आहे? कोणी? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाही, तर सेनापती बापट. सेनापती महादेव बापट. ठीक आहे, सेनापती महादेव पांडुरंग बापट त्यांचं पूर्ण नाव आहे. तर सेनापती बापट यांनी मुळशी सत्याग्रहाचं नेतृत्व केलेला हा प्रश्न. पुढचा प्रश्न बघा. चीनचा राष्ट्रीय खेळ खालीलपैकी कुठला आहे? मग आपला कुठला आहे बाबा? आपला राष्ट्रीय खेळ क्रिकेट आहे का? चला, चीनचा राष्ट्रीय खेळ खालीलपैकी कोणता आहे? 9व्या नंबरचा प्रश्न आहे. आईस हॉकी आहे का? टेबल टेनिस आहे? चीन लोन आहे? तर तुम्ही म्हणता सर चीनचा विचाराल तुम्ही? अरे आपली भरती तर गावात सुरू आहे. हे याला सामान्य ज्ञान म्हणतात. काय म्हणतात? सामान्य ज्ञानमध्ये तुमचे सगळे प्रश्न, हा प्रश्न चालू घडामोडी रिलेटेड बी आहे, सामान्य ज्ञानचा प्रश्न सुद्धा आहे. सामान्य ज्ञान म्हणजे खूप मोठा अवाक आहे, काही विचारू शकतात त्यातला. मग चीनचा राष्ट्रीय खेळ कुठला आहे? तर चीनचा राष्ट्रीय खेळ टेबल टेनिस आहे. टेबल टेनिस. मग भारताचा कुठला आहे आपला? तर आपला हॉकी आहे. भारताचा सुद्धा विचारतील एखादा म्हणे क्रिकेट नाही, भारताचा हॉकी आहे. काय? हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ, लक्षात ठेवा, हॉकी. खालचा प्रश्न बघा. 10 नंबरचा क्वेश्चन काय? भारत सरकारने सत्यमेव जयते हे बोध वाक्य केव्हा स्वीकारलंय? केव्हा स्वीकारलंय? 26 नोव्हेंबर 1950, 15 जानेवारी 1950, 26 जानेवारी 1950 आणि 15 नोव्हेंबर 1949. आता प्रश्न इथं 3 तयार होतात. कुठून ते बघा. पहिलं, संविधान सभेने
जी काय घटना आहे, घटना कधी स्वीकृत केली, घटना कधी स्वीकृत केली, भारतीय राज्यघटना कधी स्वीकृत केली, भारतीय राज्यघटना कधी अंमलात आली? तर बघा 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी काय झालेलं आहे, जी आपली घटना आहे ही घटना स्वीकृत केलेली आहे. काय केलेली? स्वीकृत केलेली आहे, अंमलात आलेली नाही. 26 नोव्हेंबर 1949 घटना आपण स्वीकार केला घटनेचा, ती अंमलात आलेली आहे. 26 जानेवारी 1950 या दिवशी प्रत्यक्षामध्ये घटना, भारतीय राज्यघटना जी ती अंमलात आलेली आहे आणि याच घटना अंमलात आली त्याच आपण भारत सरकारने सत्यमेव जयते हे बोधवाक्य सुद्धा स्वीकारलेलं आहे. मग प्रश्न विचारतील की भारतीय राज्यघटना कधी स्वीकृत केलेली आहे किंवा कधी स्वीकारली? 26 नोव्हेंबर 1949. भारतीय राज्यघटना कधी अंमलात आलेली आहे? 26 जानेवारी 1950 आणि सत्यमेव जयते सुद्धा 26 जानेवारी 1950 ला बोधवाक्य आपण स्वीकारलेलं आहे. चल पुढचा प्रश्न घेऊया. हा झालाय का? हा पुढचा एक राईट 11 नंबरचा क्वेश्चन. 11 सेम तुम्हाला अशाच प्रकारे दिसेल. 11 नंबरचा क्वेश्चन आहे. ओके चल ठीक आहे. दिसतोय का 11 नंबरचा क्वेश्चन? वर गेला दिसतोय. डन आहे. पुढीलपैकी कोणत्या राज्याच्या विधान परिषदेमध्ये सर्वाधिक सभासद आहेत? बघा विधान परिषद दिले. विधानसभामध्ये महाराष्ट्राचे किती आहेत? बघा महाराष्ट्राची विधानसभा 288 सदस्य हे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आहेत. विधानसभा. आणि तुम्हाला इथं विधानसभा विचारली का? तर नाही, विधान परिषद. मग महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये किती सदस्य आहेत? तर 78. 78 जे आहेत हे महाराष्ट्राच्या विधान परिषद मध्ये सदस्य आहेत. विधान परिषद किती आहेत? 78 आहे. मग लोकसभेमध्ये किती आहेत? महाराष्ट्रात तुम्हाला सांगितलं कारण यावर प्रश्न नक्की असणार. लोकसभेत किती आहेत? तर 48. 48 जे सदस्य हे महाराष्ट्राच्या लोकसभेमध्ये आहेत. किती आहेत? 48. आणि मग राज्यसभेमध्ये किती आहे? तर 19 राज्यसभेमध्ये 19 महाराष्ट्राच्या राज्यसभेतून सदस्य जातात राज्यसभा. तसं पुढीलपैकी राज्याच्या विधान परिषद, महाराष्ट्रात किती विधान परिषद? 78 सदस्य. सर्वाधिक कोणत्या देशामध्ये सभासद? बिहारमध्ये, कर्नाटकमध्ये, महाराष्ट्रात आता सांगितलं तुम्हाला. महाराष्ट्रात किती? 78 आहे. उत्तर प्रदेशला सर्वाधिक 100 सदस्य. किती आहेत? 100. विधान परिषद सदस्य संख्या सर्वात जास्त कुठं आहे हे? तर उत्तर प्रदेशला 100 आहे. महाराष्ट्रामध्ये किती? 78 आहे. मग विधानसभा महाराष्ट्रामध्ये किती आहे? 288 सभासद. महाराष्ट्राच्या लोकसभेत किती सभासद आहेत? तर 48 सभासद आहे. राज्यसभेमध्ये 19. यावर तुम्हाला 100% प्रश्न येणार, यात काय बाहेरचं नाही. 100% प्रश्न येणार आहे. चला पुढचा प्रश्न आहे. बघा पुढचा प्रश्न काय हा घेतलाय समाज सुधारक मध्ये जशाल तसा आपण तो घेतलेला. काय प्रश्न आहे तर बघा, पुनर्विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना केलेली आहे. कोणी केली? रानडे आणि टिंब यांनी केली. रानडे सोबत कोण आहे? रघु भांडारकर, दादोबा पांडुरंग तरखडकर. तर रानडे सोबत आहेत विष्णू शास्त्री पंडित. यांनी पुनर्विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना केली. आणि समाज सुधारक मध्ये बघून घ्या, प्रश्न तुम्हाला ऑलरेडी डिटेल मध्ये माहिती सगळी दिली. पुढचा, काही वनस्पतीच्या मुळावर गाठी असतात, त्यात असणारं जीवाणू टिंब स्थिरीकरण करतं. कशाचं स्थिरीकरण करतंय? त्यातलं असतं जीवाणू. कॅल्शियम, ऑक्सिजन, नायट्रोजन, तर नायट्रोजन. बघा मुळावरच्या गाठी असतात ते नायट्रोजन तर काय करतं? स्थिरीकरण करतं. तुम्ही शेंगा पाहिल्या असेल, भुईमुगात शेंगावर्गीय जे काय असतात तर त्या काय करतात? गाठी ज्या असतात ना त्या जीवाणूच्या गाठी नायट्रोजनचं स्थिरीकरण करतात. त्या मुळावर गाठी असतात त्या काय करतात? नायट्रोजन. त्याचा पर्याय क्रमांक 4 तुमचा आहे. आणि हे सगळे प्रश्न सर्वाधिक विचारलेले आहे. त्यामुळे तुम्हाला जर बॅच जॉईन करायची असेल तर पटकन तशी बॅच जॉईन करा. आता बॅच जॉईन कशी करायची? तर हा आपला व्हिडिओ आहे का? या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये श्री अकॅडमीच्या ॲपची लिंक दिली, तिथून डाउनलोड करा. नसेल करायची हरकत नाहीये. आपला नंबर तुम्हाला इथं दिलाय 95 52 62 95 63 हा आपला नंबर आहे. या नंबरला काय करायचं? तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये सेव्ह करायचं गोविंद नवल सर नावाने आणि मग त्याला हाय पाठवायचंय आणि मग पोलीस पाटील भरती म्हणून पाठवा. आपली जी लिंक आहे तुम्हाला मी ती व्हॉट्सअपला पाठवेल. ॲप डाउनलोड करून घ्या, त्याची बॅच परचेस करा. बॅच परचेस केल्यावर हे जो व्हिडिओ आहे अशा प्रकारे तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ मिळतील. त्यासोबत तुम्हाला प्रिंटेड नोट्स मिळतात, प्रिंटेड प्रश्नपत्रिका मिळतील, मागच्या झालेल्या प्रश्नपत्रिका सुद्धा तुम्हाला मिळतील. ठीक आहे, चला प्रश्न बघूया. काय प्रश्न आहे? छत्रपती शाहू महाराज यांच्या आईचं नाव काय आहे? आता छत्रपती शाहू महाराज तुम्हाला संपूर्ण डिटेल मध्ये दिलेला आहे. बॅच मध्ये व्यवस्थित प्रश्न पहा
आता प्रत्येक वेळेस आपण घेतो त्यावेळेस काय करणार, आता प्रत्येक वेळेस एक प्रश्न असा ठेवणार आहे सगळ्या सिरीज मध्ये की त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचे. त्यामुळे आता हा जो प्रश्न आहे 14 नंबरचा, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचंय. बॅच ज्यांनी घेतली असेल त्यांनी बॅच मध्ये बघा, संपूर्ण शाहू महाराज डिटेल मध्ये शिकवलेले आहेत, त्याच्यामध्ये याचं उत्तर डिटेल. आता याचं उत्तर प्रत्येक व्हिडिओ मध्ये एक प्रश्न असा राहणार ज्याचं उत्तर तुम्ही द्या. आता याचं उत्तर तुम्ही कमेंट मध्ये द्यायचं. ठीक आहे. मग राधाबाई नाव आहे का लक्ष्मीबाई नाव आहे? ठीक आहे, त्यांनी तलावाला लक्ष्मीबाई नाव दिलेलं आहे, मग त्यांच्या आईचं नाव काय, त्याचं तुम्ही उत्तर द्यायचंय. चला पुढचा प्रश्न 15 नंबरचा क्वेश्चन आहे. न्यायालयाच्या निर्णयाला कोणत्याही न्यायालयामध्ये आव्हान देता येत नाही. आता कुठलं असं न्यायालय आहे ज्या न्यायालयाने एकदा निर्णय दिला तो तुम्ही त्याच्या विरुद्ध कुठंच जाऊ शकत नाही, तुमच्याकडे पर्याय नाही, तुम्हाला तो निर्णय मान्यच करावा लागतो, असा प्रश्न आहे. मग सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, फौजदारी न्यायालय किंवा दोन्ही? तर बघा, सर्वोच्च न्यायालय असं न्यायालय ज्या न्यायालयाने निर्णय दिला तर त्या निर्णयाच्या विरुद्ध तुम्हाला त्या निर्णयाला आव्हान देता येत नाही, लक्षात ठेवा. पुढचा 16 नंबरचा क्वेश्चन आहे. चला बघा, उत्तर पूर्व या दोन दिशांच्या मध्ये असणाऱ्या दिशेची विरुद्ध दिशा कुठली आहे? प्रश्न मस्त आहे बघा, काय प्रश्न आहे. ओके ठीक आहे. बघा, उत्तर पूर्व या दोन दिशेच्या मध्ये, आता उत्तर पूर्व आपण काढूया, हे इथं काय वरती उत्तर, काय उत्तर, इकडे काय पूर्व, उत्तर पूर्व, ही पूर्व आणि उत्तर. उत्तर पूर्व या दिशा दोन दिशांच्या मध्ये, आता उत्तर आणि पूर्व ही त्यांच्या दोघांच्या मधली दिशा कुठली आहे? ही आहे तुमची ईशान्य दिशा. कुठली आहे? ईशान्य. इथं कुठली आहे? आग्नेय. इथं कुठली आहे? वायव्य आहे. आणि इथं कुठली आहे? नैऋत्य दिशा. खाली कुठली आहे? दक्षिण दिशा आहे. इकडं पश्चिम दिशा आहे. ठीक आहे. आता मध्ये असणाऱ्या दिशेची, आता मध्ये कुठली आहे? दोघांच्या मधात ईशान्य. या दिशेच्या विरुद्ध दिशा कुठली आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलाय. मग ईशान्य करू नका, उत्तर आणि पूर्वच्या लगे ईशान्य. प्रश्न काय आहे? उत्तर पूर्व दोन दिशाच्या मध्ये, उत्तर आणि पूर्वच्या मध्ये ईशान्य आहे, या दिशेच्या विरुद्ध दिशा म्हणजे ईशान्येच्या विरुद्ध दिशा कुठली? इकडं. ही कुठली आहे? नैऋत्य आहे का? ऑप्शन मध्ये नैऋत्य आहे. पर्याय क्रमांक 1. अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात आणि सगळं तुम्हाला बॅच मध्ये शिकवलं जाईल, त्यामुळे बॅच जॉईन करा. 17 नंबरचा क्वेश्चन आहे बघा, काय क्वेश्चन आहे? रेबीज हा आजार खालीपैकी कोणत्या संस्थेला बाधित करतो? रेबीज कशामुळे होतो रे बाबांना? तुम्हाला कुत्र चावलं की रेबीज तुम्हाला होतोय. रेबीज हा आजार, प्रश्न विचारतील की रेबीज हा आजार कशामुळे होतो? कुत्रा, गाढव, जे काय पर्याय दिले त्याच्यामध्ये, तर रेबीज हा कुत्रा चावल्यामुळे होतो. ठीक आहे. मग हा आजार खालीपैकी कोणत्या संस्थेला बाधित करतोय? पचन संस्था खराब करतोय का? श्वसन संस्थेला होतोय का? रक्ताभिसरण संस्थेला का? चेतासंस्थेला. चेतासंस्था. कुत्रा चावलं आणि रेबीज झाला तर रेबीज झालेले व्यक्ती हा त्याचं संतुलन बिघडून जातंय, पाणी दिसलंय घाबरतोय, काय दिसलंय घाबरतोय, भेटतोय, म्हणजे त्याची चेतासंस्था आहे, त्या चेतासंस्थेवर तो मारा करतोय. म्हणून रेबीज हा आजार खालीपैकी कोणत्या संस्थेला बाधा करतो? तर चेतासंस्थेला बाधा करतो. किती नंबरचा? 17 नंबरचा क्वेश्चन आहे आणि तुम्हाला 20 प्रश्न विचारणार आहे. किती विचारणार आहेत? 20 प्रश्न. कशाचे? तर सामान्यांचे. हे सगळं सामान्यांचे सगळ्यात जास्त वेळा तुम्हाला विचारले जे काय प्रश्न आहेत सामान्यांचे तेच चालू आहे सगळ्यात जास्त. ठीक आहे. चला पुढचं बघा. कुठे? एक सेकंद आहेत. हा, एका ग्रामपंचायतीचे वार्षिक उत्पन्न हे जर 24,000 रुपये आहे तर हिशोब तपासणी कोण करेल? पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत की या अल्प उत्पन्नासाठी गरज नाही तर जिल्हा परिषद त्याची काय करेल? उत्पन्नाचे हिशोब तपासणी करेल. त्यानंतर पांडवलेणी बघा, पांडवलेणी आहे. ही पांडवलेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नाशिक जिल्ह्यात, पुणे जिल्ह्यात, सातारा जिल्ह्यामध्ये की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये? पितळखोरा लेणी. सगळ्यात प्रश्न विचारतील की महाराष्ट्रातील सगळ्यात जुनी लेणी कुठली आहे किंवा सगळ्यात जुनी पुरातन लेणी कुठली आहे? तर पितळखोरा नाव आहे तिचं. काय? पितळखोरा. पितळखोरा ही लेणी सगळ्यात जुनी आहे. आणि कुठं आहे? तर ही आहे छत्रपती संभाजीनगर इथं. मग पांडवलेणी कुठे? नाशिक इथं आहे. मग पुण्यातल्या लेण्या विचारतील, इतर लेण्या विचारतील तुम्हाला. ठीक आहे. तर ही पांडवलेणी सगळ्यात जास्त विचारलेली आहे आणि सर्वात जुनी लेणी विचारली तुम्हाला. सर्वात जुनी लेणी कुठली आहे? तर पितळखोरा लेणी आहे. कुठेही? तर छत्रपती संभाजीनगर इथे आहे. हे पण महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. पुढचा 20 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला सेम अशा प्रकारे क्वेश्चन विचारते. ठीक आहे. चला 20 नंबरचा क्वेश्चन, राष्ट्रीय भाषांची माहिती घटनेच्या खाली कुठल्या परिशिष्टामध्ये दिलेली आहे? तर परिशिष्ट 8 मध्ये त्याची माहिती दिलेली आहे. किती? परिशिष्ट 8 मध्ये. कशाची?
तर भाषांची, राष्ट्रीय भाषांची माहिती दिलेली आहे. तर संविधानामध्ये टोटल सध्या भाषा अधिकृत किती आहेत? तर टोटल 22 भाषा संविधानामध्ये अधिकृतपणे आहेत, लक्षात ठेवा. त्यानंतर खालचा प्रश्न बघा, काय प्रश्न आहे? स्वराज्यात बघा, स्वराज्यात टिंबटिंब हे सचिव होते आणि सचिवाचं काम हे आज्ञापत्र तयार करण्याचं होतं. सचिव कोण सचिव होते? तर निराजी रावजी रामचंद्र त्रिंबक गंभीर, अण्णाजी दत्तो. अण्णाजी दत्तो हे स्वराज्यामध्ये सचिव होते आणि सचिवाकडे काय काम होतं? तर जे काही महत्वाचे दस्तावेज आहे, आज्ञापत्र तयार करण्याचं काम यांच्याकडे होतं. या कोणाकडे? तर अण्णाजी दत्तो, आणि यांनीच घोळ केलेला आहे. ठीक आहे. 21 नंबरचा क्वेश्चन. टोटल तुम्हाला सामान्यांचे 20 प्रश्न विचारतात, आपण 21 घेतलेले आहेत. हे सिरीजचा साधारणतः एक 7वा व्हिडिओ असेल. हा नंबर आहे, या नंबरला तुम्ही अजूनही त्या ठिकाणी व्हॉट्सअपला हाय पाठवलं असेल तर लवकर हाय पाठवून द्या, कारण तुमचा फॉर्म भरायला हा शक्यता उद्या सुरू होईल. 5 ऑक्टोबरला एक्झाम आहे. 95 52 62 95 63 हा नंबर आहे, सेव्ह करा मोबाईलमध्ये आणि व्हॉट्सअपला हाय पाठवा. ऍपची लिंक तुम्हाला पाठवली जाईल आणि ऍप पटकन दिवशी परचेस करून घ्या. ठीक आहे. थांबतो. व्हिडिओ आवडला आहे का? आवडलं नवीन आहे चॅनलला सबस्क्राईब पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा.